तर आपण आता बघूया साहित्य आणि कृती. त्यासाठी लागतो रवा, जरा आंबट टाकावं, मीठ, तिखट, जिरेपूड, चाट मसाला, कोथिंबीर, पिठी साखर, किंचित बेकिंग सोडा आणि ऑप्शनल आहे बारीक शेव. तर रवा हा ताकामध्ये भिजवून ठेवायचा असतो 2 तास आधी. तर मी सकाळीच त्याच्यामुळे हा रवा ताकामध्ये भिजवून ठेवला होता. त्यावेळेला ताकामध्ये रवा, थोडंसं मीठ चवीनुसार आणि किंचित बेकिंग सोडा हे घालून 1-2 तास हे झाकून ठेवलं होतं. आता करूया आपण त्याचे वडे. हे छान असं पेटून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या आकाराचे वडे आपण सोडू शकतो. पण शक्यतो छोटे छोटे वडे असे जर सोडले ना तर ते खायला पण छान लागतात आणि पटकन मला सांग, तू लग्न झाल्यावर आली तेव्हा कोणता पदार्थ केला होता पहिले? बापरे, आता माझ्या लग्नाला तशी 29 वर्ष झाली. आणि माझ्या सासूबाईंनी खूप अरे वा, एक्सपर्ट आहेत. हा त्यांनी शिकवलेला पदार्थ आहे. म्हणजे मी पूर्णापासून अगदी त्यांच्याकडून शिकली. आता हे गोल्डन होईपर्यंत असे तेलातून मिसळून छान. हे आपण मोठे पण आपल्या नेहमीच्या दहीवड्यांसारखे करू शकतो, पण हे छान वाटतात. आणि मग हे असे कोंबट पाण्यामध्ये घालायचे, म्हणजे त्यात जे काही तेल असतं तो सगळा तेलकटपणा निघून जातो, त्यातनं सगळा पाण्यात उतरतो. आणि हे आपले, आणि हे इतर दहीवड्यांसारखे मात्र खूप वेळ ठेवायचे नाहीत, कारण हे रव्याचे असतात ना, तर हे लवकर मऊ पडतात. त्याच्यामुळे हे असे काढून घ्यायचे लगेच. निव्वळ त्याचा तेलकटपणा जाण्यासाठी आपण एकदा पाण्यात घालायचे. याच्यामध्ये मीठ घातलंच आहे, त्यामुळे वरून घालताना जरा कमी घालायचं. मी दह्यात पण मीठ कोणी घालतं नाही घालत, मी नाही घातलंय. मलईचं छान असं मस्त दही तर खूपच छान दिसतंय. घरचं आहे का? हो, घरी दही लावलं आहे. फक्त आंबट नको. आणि मग आता थोडंसं मीठ, कारण मी दह्यात मीठ घातलेलं नाही आहे. त्याच्यानंतर थोडंसं तिखट काश्मीरीच घ्यायचं, म्हणजे मग कोणाला चालत नसेल तरी ते रंगाने होतं. जिरेपूड, थोडासा चाट मसाला, आणि माझी हे म्हणजे मी प्रत्येक गोष्टीत पिठी साखर घालते. बहुतेक पदार्थ माझे हे असतात गुळचट. थोडीशी कोथिंबीर, आणि हल्ली शेवेचं फॅट निघालंय म्हणून, नाही तर ऍक्च्युली दहीवड्यात शेव नसली तरी चालते. वा, दहीवडे तर खूप छान दिसतात आहे. आता वेळ आहे की त्याची टेस्ट बघायची. ये अमृता, आता खाऊन सांग कसे झाले आहे. एक नंबर झालेले. वा, चला. मी नेहमीच खाते काबुलाचे, पण आज अजून छान झालेले. अमृताने तर खाल्ले, पण आता आईंनी मला शिकवलं असल्यामुळे आता खरे टेस्ट मी त्यांना दाखवते. घेताय? हो, चमच्याने करून दे. बरं, छोटा वाला घेते. कसा झालाय आजी? मस्त. तर असे हे दहीवडे तुम्ही पण घरी करून पहा. आणि जर तुम्हाला आवडले तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा प्लीज.